8:10 बॉल पडला पाहिजे लक्षात घ्या, नाहीतरी डायरेक्ट पेनल्टी अनाउन्समेंट होईल. प्रवीण आम्हाला सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून. प्रवीण परेशान संपूर्ण स्क्वॉड. भरपूर चांगली क्रिकेट शृंखला. नेक्स्ट अपकमिंग ज्या दोन्ही टीम आहेत दूरवरून येणार आहेत, खार्डे आणि दिगोडे दोन्ही टीम्स आम्हाला लाईव्ह पाहत असेल तर तुम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे, त्यामुळे तुमच्यासाठी देखील सूचना आहे. म्हात्रेपाडा आणि काळुंद्र मधील ही लढत बघा. वेळ फार कमी राहिले आता तुमच्याकडे. फक्त 2 मिनिटं आता बाकी राहिलेत. 8:08 झालेत. फक्त 2 मिनिटं आहेत, नाहीतर डायरेक्ट पॅनल्टी अनाउन्समेंट होईल. 2 धावांची लक्षात घ्या. सुरुवातीलाच आम्ही सांगितले तुम्हाला, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. कोणत्याच आयोजकाला वाटत नाही की माझ्या स्पर्धेमध्ये कोणत्या टीमनं पॅनल्टी घेऊन खेळावी. फक्त तुमची प्रतीक्षा असीम, त्यामुळे दिलेले बंधनं त्या बंधनामध्ये खेळा. कारण हा खेळच असा आहे, जेवढे तुम्ही नियमांच्या बंधनात राहून खेळा तेवढे तुम्हाला खेळासाठी मजा येते, प्रेक्षकांना पाहण्यासाठी मजा येते. आणि स्पर्धा चला सुरू होत असताना सुरुवात करतो, शुभारंभ करतो आपण. भव्य दिवा उद्घाटन सोहळा पार पडला. सुरुवात केली आपण गणरायाला वंदन केलं की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदाम. त्यासोबत वंदन केलं आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करून त्यांना मुजरा करून आपण या क्रिकेट शृंखलेला सुरुवात केली. अगदी दमदार स्पर्धा आणि दमदार नियोजन आयोजन. एकदा दोन्ही टीमला जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादाने सहयोग देऊया आणि सुरुवात करूया या पहिल्या बॉलला. मैदानामध्ये गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल प्रितेश तयार. प्रतीशला आपण बघतो पहिलाच बॉल फुल टॉस होता. दोन्ही टीम मैदानामध्ये अगदी चांगल्या गणवेशानं आणि चांगल्या अगदी नियोजनानं आणि खूप चांगल्या मॅनेजमेंटनं मैदानामध्ये उतरलेत. सलामीला आलेले फलंदाज राजेश आणि कृष्णा या 2 महत्वपूर्ण खेळाडूंना आपण बघतो म्हात्रेपाडा संघाकडून. आणि प्रतीश काळुंद्रे संघाचा जो मुख्य गोलंदाज पहिलं पॉवर प्ले, कारण फक्त एकमेव पॉवर प्ले तुम्हाला मैदानामध्ये मिळेल. अवे फ्रॉम द बॉडी वेगवान चेंडू इथे रिलीज केला. पंच सांगतायत की बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेला आणि जो बॅटिंग टीम कडे रिव्ह्यू आहे त्याचा वापर त्याने केला. वाईडला त्यांनी चॅलेंज केलाय, त्यामुळे तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होत असताना तुम्हाला दिसतील. लक्षात घ्या, रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर पुढे तो रिव्ह्यू तुम्हाला मिळेल, परंतु जेव्हा रिव्ह्यू अनसक्सेसफुल होईल तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा तो रिव्ह्यू लक्षात घ्या. अनसक्सेसफुल राहिला तर पुन्हा मिळणार नाही, सक्सेसफुल राहिला तर पुढे मिळेल. डिसिजन पेंडिंग जो DRS आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, त्या DRS चा वापर बॅटिंग टीमने केलाय. लक्षात घ्या, तुम्हाला जे 15 सेकंद आहेत तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला DRS चा वापर करायचा आहे. असं नको व्हायला की खेळाडू कक्षामधून आवाज येईल आणि नंतर बॅट्समन मैदानामध्ये रिव्ह्यू घेते, तो मान्य केला जाणार नाही. याची दक्षता प्रत्येक टीमने घ्या. नियमांच्या बंधनात तुम्हाला राहायचंय. चाचपणी सध्या केली जाते, चेक केलं जाते एक्झॅक्टली बॉल कुठून कुठे कन्वर्ट झालाय. डिसिजन पेंडिंग. थोडी प्रतीक्षा आपण करूया, थोड्या क्षणात हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. चेक केलं जात असताना चाचपणी सुरू असताना, कारण प्रत्येक बॉल प्रत्येक रन महत्वाचे असते. तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये पारदर्शक निर्णय तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी. आणि म्हटलं जातं ना, लाईन्स बिलॉंग टू द अंपायर. जेव्हा वाईड लाईनच्या वरून बॉल जातो, दिस इज अ अंपायर चॉईस. पंच त्याला ठरवू शकतात की तो डॉट बॉल आहे की व्हाईट बॉल. एवढी अनुमती, एवढी सूट
वाईट बाबतीत क्रिकेट या खेळानं पंचांना दिली आहे, त्यामुळे पंचांनी लाईन्स बिलिंग टू द अंपायर हे बघितलं. मागील 2 चेंडू निर्धाव आलेत. राजेश मैदानात थोडंसं स्ट्रगल करतोय सुरुवातीला, परंतु यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. तर वैभव बघा, या स्पर्धेसाठी सलग 3 षटकार 3 चौकार ठोकणारा फलंदाज किंवा 3 विकेट घेणारा गोलंदाज यांच्यासाठी चांदीचं नाणं या स्पर्धेच्या वतीने दिलं जाईल. म्हणजे खेळाडूंसाठी देखील संपूर्ण 4 रात्रीमध्ये ही सुवर्ण संधी असेल. ॲडव्होकेट शशिकांत देशसाहेब यांची संकल्पनाच वेगळी असते आणि आज आपण त्यांच्या माध्यमातून हे दिमागदार सोहळा आयोजन पाहतो. येस, डेफिनेटली खूप चांगली संकल्पना. प्रतीश चांगली गोलंदाजी. आता थोडंसं लाईन चेंज केली, व्ही शेप मध्ये समोर कन्वर्ट केला आणि या स्पर्धेचा पहिला दमदार चौकार. गावाला नाही तम्याच, गावाला नाही तम्याच, पाठाया मैदानावरी जाऊ, पाठाया मैदानावरी. सध्या धावसंख्येचा फलक पुढे चाललाय. ऑन बोर्डवर सध्या 5 तुम्हाला बघायला मिळते. पहिला चौकार आलाय. राजेश पुन्हा एकदा आक्रमण केलं. बॉल चला मिड ऑन कडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. दोघांमध्ये थोडंसं ताळमेळ, त्यामध्ये तफावत जाणवली. सिंगल ठरवलं असतं तर कंप्लीट करू शकले असे दोन्ही फलंदाज, परंतु राजेशची सध्या सदिच्छा हीच आहे की पहिला पॉवर प्लेचे मॅक्झिमम बॉल तो कसा चांगला स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करेन. कारण पॉवर प्ले म्हटलं तर सर्कलच्या रिंगणात तो फक्त 2 फिल्डर बाहेर असतात आणि सध्या त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न राजेशने मैदानात केलाय. आणि सुरुवातीचे 4 बॉल आपण बघितले. एक वाईट देखील आला असला तरी 3 डॉट बॉल आणि 1 चौकार आपण बघितलाय. टोटल 5 वर थोडेसे शांत आणि संयमी. हा फटका इनसाइड आउट केला. बॉल चला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतायत बॉलच्या पाठीमागे. 1 रन कंप्लीट झालाय. त्याला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हे करावं लागेल. निर्धाव चेंडू खेळ म्हणजे म्हटलं जातं या खेळामध्ये तुमच्यासाठी हानिकारक असतं. जसं मेडिकल्स मध्ये विना गरजेच्या ज्या औषधं असतात त्या मेडिसिन्स तुम्हाला घेणं तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरतं, तसं या खेळामध्ये डॉट बॉल खेळ बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून फार धोकादायक असतं आणि सध्या त्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलंय. अंतिम बॉल पहिला पॉवर प्लेचा. बॉलर तयार. प्रतीश काय गोलंदाजी केली, भन्नाट वेग. कारण म्हटलं जातं की तुमचा स्पीड स्पर्धेमध्ये आणि नियोजित टप्पा हा महत्वाचा असतो. 1 चौकार आला या ओव्हरमध्ये, तरी देखील पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 7. कोणती विकेट जरी मिळाली नसली तरी प्रतीश ठरलेत इकॉनॉमी. पहिले षटक संपलंय आणि देऊया आपण डीजेला संधी. क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ श्रीच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. आपण पाहू शकाल स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले नगरीमध्ये सर्व मान्यवरांचं व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष नेते अरुण शेठ भगत दिल्या वचनाला जागत हा दमदार नेतृत्व नेहमी सातत्याने पाहिलं. सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांना आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील यांना आपण पाहू शकाल. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतो त्या अर्थातच पनवेल तालुका भारतीय जनता उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचे जनक ॲडव्होकेट शशिकांत देशले साहेब आपल्या आजोबांचं नाव अजरामर करण्यामध्ये यशस्वी तुम्ही सातत्याने पाहताय. आणि हे स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले नगरीमध्ये सर्वांचं स्वागत. 6व्या मैदानामध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात आपण करतो. कल्पेश आलाय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. थोडंसं तालमेल पुन्हा एकदा बिघडलं होतं, परंतु डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. कल्पेश धावांसाठी थोडंसं स्ट्रगल करते. काळोंद्रे संघ म्हटला तर त्यांची गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख स्रोत मानलं जातं, परंतु म्हात्रेपाडा म्हटलं तर एक चांगली बॅटिंगसाठी हा संघ ओळखला जातो. आज जशी सुरुवात हवी होती तशी अगदी मिळाली नाहीये, परंतु वेळ गेली नाहीये आणि हेच ती ओळख आहे. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेमधील आमदार चषकाचा दमदार षटकार. खाना बाबाला दादा कशाचं काम नाही रे.
नाही रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या बघा गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय ऑन स्क्रीन आमचे तिसरे पंच जॉईंट होत आहेत त्यामुळे याची नोंद गोलंदाजाने घ्या सज्ज होत असताना कल्पेश आपल्या गोलंदाजच्या मार्कवर पहिला बॉल त्यांनी जरूर निर्धाव फेकला परंतु तदनंतर कृष्णा या खेळाडूने चढवलेलं आक्रमण कृष्णा म्हात्रे आपण बघतो धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर धावा आहेत त्या सध्या 13 रन गोलंदाज सह्या कल्पेश स्लोअर वन थोडं गती कमी केलं लेग ब्रेकचा वापर केला थोडंसं फिंगर रोल केले आणि थांबवलं खरं तर फलंदाजाला हा चांगला बॉल इथे जरूर तुम्हाला बघायला मिळते ही महत्वाची बाब असते प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या अँगलनं फेकणं लेग ब्रेक ऑफ ब्रेक एखादा वेगवान बॉल एखादा स्लोअर वन वाईड यॉर्कर बाउन्सर ही क्रिकेटची गुणकौशल्य असतात गोलंदाजीची शैली असते आणि ती गुणकौशल्याने भरलेली गोलंदाजी पुन्हा एकदा स्लोअर वन केलं बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही काव कॉर्नर एरियामध्ये फिल्डर तैनात होता बघा थ्रो त्याने वेगवान केला दुसरी संधी दिली नाही दुसरी धाव घेण्यासाठी ही क्रिकेटमधील म्हणतात या खेळामधील प्रेझन्स ऑफ माइंड तुम्ही तत्पर असले पाहिजेत क्षणाक्षणाला तुम्ही प्रत्येक निर्णयावर तयार असले पाहिजेत आणि ती गोष्ट सध्या मैदानात सुरू असताना पहिला षटक जे आपण बघितलं त्यामध्ये 7 रन आले होते कोणते विकेट गमावले नाहीये म्हात्रेपाडा संघाने हे त्यांचं प्लस पॉइंट आहे दोन्ही खेळाडू सध्या सुरक्षिततेचे सलामीला आलेत आणि सध्याचं धावसंख्येचं टोटल आपण 14 वर यावेळेस विचार करावा लागेल पंच बोलतायत आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला करत असताना थोडस दिशाहीन गोलंदाजी या चेंडू गणित राहिली खरं तर इनिंगचा हा दुसरा अवांतर चेंडू आहे रन फलकावर आपण लक्ष केंद्रित केलं तर धावसंख्येचं टोटल झालंय आता 15 बिनबाद म्हात्रेपाडा संघाचं हे मैदान फलंदाजीसाठी नेहमी ओळखलं जातं परंतु आज पहिला सामना दोन्ही संघ खेळतात तो मला थोडासा अंदाज इनसाइड आउट करायचं तर बॉल हवेमध्ये तरंगतं फील्ड डाऊन द बॉल आणि कॅच ते कॅरी केली पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या म्हात्रेपाडा संघाला आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे बघा आमची बच्चे मन के सच्चे बच्चा पार्टी जेवढे आतमध्ये बसलेत उठा आणि रेलिंगच्या मागे जा उगाच अडचण नको क्षेत्ररक्षणासाठी जेवढे आतमध्ये रेलिंगच्या कोणालाही रेलिंगच्या आतमध्ये येण्याची अनुमती नाही धन्यवाद सगळ्यांचं चला सगळ्यांनी उठा कॅमेरा तुमच्याकडे बघा घरी बघतायत सगळे तुम्हाला मैदानामध्ये आपण जाऊया रन फलकावर धावा आहेत त्या 15 पहिला गडी राजेश आज त्याला मैदानामध्ये चांगला सूर गवसला नाही 7 बॉलमध्ये त्याने फक्त 6 रन केल्या त्यामुळे आज ज्या ओपनिंगसाठी ज्या धडाकेबाज फलंदाजीसाठी राजेशला ओळखलं जातं त्याने आज ती केली नाही आणि आता त्याच्या जागी मैदानामध्ये योगेश म्हात्रे आलेत वन डाऊनचे सगळे आक्रमक खेळाडू म्हात्रेपाडा संघाची ट्रम्प कार्ड रन मशीन आज कशी कामगिरी त्यांची राहिली बघायचं आहे 1.5 चेंडूचा खेळ संपलाय रन फलकावर धावा आहेत त्या 15 एक गडी आतापर्यंत त्यांनी गमावलाय कल्पेशचं चांगलं कमबॅक एक षटकर येऊन देखील थोडस पॅडल स्वीप खेळाचा प्रयत्न नटराज स्टाईलनं खेळायचं होतं नकार दिला खरं तर कृष्णाने कॉल केला की बचेंगे तो और लढेंगे रनआउट होण्यापेक्षा थांबलेलं बरं आणि पाहता पाहता पहिल्या 12 चेंडूचा खेळ संपला बॅटिंग करणारा म्हात्रेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 15 वर एक खेळाडूच्या मोबदल्यानं दोन ओव्हर संपलीत रन फलकावर धावा आहेत 15 पंचाच्या भूमिकेमध्ये आपण दिलीप माळी प्रशांत फडके आणि त्यासोबत राम म्हात्रे राम पाटील यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये बघतो स्लोअर बनी केलं गती परिवर्तन प्रवीण घरत यांना आपण बघतो रायगडचा रॉस टेलर खरं तर या खेळाची आगीवेगळी ओळख आणि आज पहिलाच बॉल छोटासा रनअप आहे आणि नेहमी अगदी बघतो याच पद्धतीने याच ऍक्शनने तो गोलंदाजी करत असतो कृष्णा आडव्या पट्ट्याने केल्या पाठीमागे फिल्डर आपण बघितलं 1 रन
या बॉलवर पूर्ण करत असताना आणि रॉकेट थ्रो ऑन द स्टंप थ्रो परफेक्ट थ्रो आपण बघितला आणि असाच थ्रो अगदी जे नेहमी इंटरनॅशनल मध्ये आपण बघतो रवींद्र जडेजा सारखे आक्रमक खेळाडू आणि हा चांगला थ्रो जो फार महत्वाचा असतो अपेक्षित असतो गोलंदाजाला आणि इथे बघू शकता यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल योगेश सारखा आक्रमक खेळाडू फुलटॉस बॉलला ओळखता आला नाही आणि फलंदाज बाद जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा धन्यवाद डीजे नक्कीच दरवर्षी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गतवर्ष देखील भन्नाट आणि दमदार स्पर्धा आपण बघितली आणि यंदा देखील त्याच रुबाबदार सोहळ्यानं आणि अजून नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आपण बघतो 16 धावा सध्या फलकावर आहेत 2 गडी गमावले गेलेत योगेश या मॅच मध्ये फुलटॉस बॉलवर बाद झाला क्लीन बॉल झाले अल्पेश मैदानामध्ये आलेत टॅप केल्या बॉलला बॉल चालला मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत पाठीमागे क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग परंतु बघा पहिली रन थोडी कमी गतीने घेतली फिल्डर आपण बघितले त्या ठिकाणी कल्पेशला एकच रन या बॉलवर मिळेल सिंगल डबलला इतकं मोठं टार्गेट तुम्हाला सेट करता येणार नाही त्यामुळे म्हात्रेपाडा संघाला आता आक्रमक फटक्यांची नितांत गरज भासणार आहे बॅकफुटला गेले थोडस शॉर्ट डिलिव्हरी होती करा फिल्डिंग बघायला मिळाली बॉल चालला लॉंग स्टॉपला आता एक्झॅक्टली हा प्रश्न आहे की खेळाडू क्रिकेट खेळत होते की फुटबॉल आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर बाईच्या स्वरूपाने चौकार संजय पाटील राजा माणूस नेरे या गावाचा रन फलकावला बदल आपण बघतो 21 पुन्हा एकदा थोडस स्ट्रेट केला बॉल सरळ रिलीज केला प्रवीण घरे त्यांचा हे षटक देखील परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चर्चा होते थोडेसे गडबड गोंधळ मैदानामध्ये होतंय गोलंदाजी तर फार सुंदर राहिली आहे आणि पाहता पाहता हे षटक देखील आता संपलं आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ अर्थातच 18 चेंडूचा खेळ संपलाय धावा झालेत म्हात्रेपाडा संघाच्या फक्त आणि फक्त 21 2 खेळाडू बाद आता शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत बघायचं किती रन करेल येणाऱ्या अंतिम 6 चेंडू मध्ये देऊया डीजीला संधी दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी गणरायाची कृपा ती आहे गणरायाची कृपा ती आहे शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसले दादा 3 ओव्हर संपलेत 21 वर संघ अंतिम षटक राहुल पाटील पहिला बॉल वाईट यॉर्करनं सुरुवात केली स्वागत केलं खरं तर फलंदाजाचा बघा थ्रो किती चांगला होता हा देखील ऑन द स्टंप थ्रो बघायला मिळाला दुसरी धाव घेण्याची संधी दिली नाही फलंदाजांना फक्त सिंगल आणि सध्या बघू शकता कालुंद्रे संघाची भन्नाट गोलंदाजी त्यांनी गोलंदाजीने केलेली चमकदार कामगिरी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाली थोडंसं आव्हान सेट करणं गरजेचं आहे फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्ड मॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला 1 रन मात्र तिथे चोरून घेतली गेली एज लागली होती स्पॉन्सर सांगतायत आणि त्यानंतर बॉल पाठीमागे गेला रन फलकाला थोडासा बदल मिळतोय आता नाही तर केव्हाच नाही लढावा लागेल संघर्ष करावा लागेल आता ही धावसंख्येची जी कालरात्र मैदानामध्ये आहे म्हात्रेपाडा संघाच्या त्या कालरात्रीला चिरून एक नवीन सूर्योदय आणायचा असेल तर फलंदाजीतून रन करावे लागतील कारण जर 40-45 रन झाले नाही तर संघाच्या गोलंदाजाला इतका प्लॅटफॉर्म मिळणार नाही हा देखील काय गोलंदाजी अजिबात मुभा दिली नाही मोठे फटके खेळाची क्रिकेटचे कमजोर चेंडू फुलटॉस फक्त एक फुलटॉस बघायला मिळाला होता त्यावर खेळाडू योगेश क्लीन बोल्ड झाले होते आणि त्यानंतर वारंवार गुड लेंथ लेग ब्रेक वाईड यॉर्कर फक्त अशाच पद्धतीचे चेंडू तुम्ही बघितलेत एकही शॉर्ट पिच किंवा बाउन्सर देखील बघायला मिळाला नाही आज चांगला अभ्यास करून कालंद्रे संघ गोलंदाजीतून चांगली छाप सोडत असताना दिसलेत हा खेळच असा आहे
केलेल्या चांगल्या कार्याची वाहवा स्तुती तुमची होते आणि ती गोलंदाजीची स्तुती सध्या केली जाते आणि भरपूर अवधीनंतर फिल्डर डाऊन द बॉल बॉडीला बॅलन्स केला आणि सुरक्षित हा झेल तिथे टिपला फलंदाज झेल बाद आमच्या शशिकांत दिसले दादा छाया नावात दम आमच्या शशिकांत दिसले दादा छाया नावात दम धन्यवाद प्रतीश ज्यानं हा झेल टिपला सुंदर क्षेत्ररक्षण काय नजर होती बॉलवर बॉडी बॅलन्स अंदाज बाउंड्री आपल्यापासून किती दूर आहे याचा देखील खूप चांगला अंदाज त्याचा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये ओम साई MTC कॅमेरा वर्कची देखील स्तुती करावी लागेल आणि खूप चांगल्या क्लिअरिटीने त्यांनी दाखवलं कशा पद्धतीने हा झेल तिथे टिपला. 24 वर सध्या संघ आपण बघतो आणि खेळाचं पहिलं सत्र ज्यामधील एंडिंग वर आता आपण आलोत. फिरवला बॉलला वळण दिलं राहुल आणि हो याच गोष्टीला महत्व दिलं जातं ना. एक्झॅक्टली 3 प्रकारचे चेंडू असतात एक आतून बाहेर जाणारा दुसरा बाहेरून आत येणारा आणि स्ट्रेट बिलॉंग द वाईड लाईन. त्यामुळे आतून जर बाहेर जात असेल पण जर डॉटच देतील. भरपूर शॉट लेली होती खूप खराब बॉल राहिला आणि खूप चांगला फायदा उचलला हा आलेला संघर्षपूर्ण षटकार. स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव हा मैदानामध्ये संपला. बॅटिंग करणारा म्हात्रेपाडा संघ ज्यानं पहिल्या सत्रामध्ये 30 धावा केल्या आणि 31 धावांचं आव्हान दिले कालुंद्रे संघासमोर. आणि जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल जॉईंट होतील आमचे मनोहर पाटील वाचे हिंदी अर्थात राष्ट्रीय भाषेतील एक सुंदर आवाज आणि त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले नाव दिलं या मैदानाला या मारुती शेठ दिसलेच नाव गाजतय खानाव गावाला. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले नाव दिलं या मैदानाला शशिकांत दादाने मेहनत घेऊन मैदान खेळा. धन्यवाद कालुराम म्हात्रे साहेब पोसरी यांचं देखील या व्यासपीठावरती शुभाग मध्ये त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच खार्डी टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी यावं आणि जय माता दी 11 दिगोडे संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. बघा आपण दिगोडे संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर इथे आपण पाहतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आपण सायकल किंवा अन्य कुठले कूलर वगैरे पाहतो. परंतु या स्पर्धेमध्ये ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीनं तुम्हाला चांदीच्या गणरायाच्या मूर्ती या ठिकाणी दिल्या जातील जेणेकरून आपल्या घरामध्ये देखील गणपती राया नेहमीच राहावा आणि त्याची पूजा देखील करून आपण सुख समृद्धीचं आयुष्य जगावं त्यासाठी ही संकल्पना तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहताय. स्पर्धेमध्ये 3 षटकार 3 चौकार किंवा 3 विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाजाला देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला चांदीची कॉईन गणरायाच्या चांदीचं कॉईन देखील दिलं जाईल. तर इथे आपण सन्मान करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर कालुराम म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पोसरी गावचे हे दमदार उद्योजक यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी बाबू शेठ दिसले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी म्हात्रे साहेबांचा सन्मान करावा. तर या ठिकाणी म्हात्रे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. टाळ्यांचा गडगडाने या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर महालुंगी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक
आणि शशिकांत शेठ यांच्या समवेत नेहमीच दमदार योगदान देणारे रघुनाथ जयराम पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। रघुनाथ जयराम पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी बाबूशेठ दिसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। चला दिगोडेचे कॅप्टन या आणि खार्डीचे कॅप्टन दिगोडेचे आलेत, खार्डी संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं। तर या ठिकाणी रघुनाथ पाटील साहेब समाजसेवक महालुंगी यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो। त्याच्यानंतर रुपेश कृष्णा पाटील साहेब महालुंगी यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर मॅच ऑन होईल। संतोष घागस साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं। संतोष घागस साहेब यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्याच्यानंतर बबनजी बडेकर साहेब आपण देखील यावं। बाकी मान्यवरांचा ओव्हर्स मधून ओव्हर झाल्यानंतर स्वागत करूया। ओव्हर टू मनोज। बहुत बहुत शुक्रिया प्रवीण। तमाम दर्शकों का और हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और श्री संजय शेठ पाटिल इनके जन्मदिन के शुभ अवसर पर आमदा ट्रॉफी में हम सभी का स्वागत कर दें। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। पहली रात है, पहली रात का ये सुहाना सफर और ये पहला मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ जीतने के लिए 31 का टारगेट कालुंद्री के सामने। पहली गेंद तेज यॉर्कर, लेग स्टिक बाहर है। पहली गेंद पहला झटका। बबनजी बडेकर साहेब यांना विनंती असेल आपण याबा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर शिवशंकर लाल साहब इंफ्रास्ट्रक्चर मैनेजर, आइए आपका सम्मान यहाँ टूर्नामेंट के माध्यम से किया जाएगा। चिंचोली के नाइट टूर्नामेंट में भी हमने शिवशंकर लाल साहब को देखा था, जब भी आते क्रिकेट मालों की टीम के लिए जबरदस्त योगदान देते। आणि बाबू शेठ यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते शिवशंकर लाल साहब इंफ्रास्ट्रक्चर मैनेजर, इनका सम्मान इस टूर्नामेंट के जरिए किया जाएगा। त्याच्यानंतर बालू वाघे, बबन नाईक, मच्छिंद्र वाघे, गावदेवी नगर, महालुंगीवाडी, आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तरी ते आपण पाहू शकाल मान्यवरांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने दिगोडे संघाचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान। थैंक यू सो मच। पहली गेंद के ऊपर पहली सफलता है, योगेश मात्रे से उम्मीद है कर सकती है टीम। और पहली गेंद के ऊपर प्रवीण घरत का शिकार किया मैदान में नए खिलाड़ी परेश चिखलेकर आएंगे। इनेट नंबर 3, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाने हैं। तर चला फलंदाज आय थिंक अंपायरांच्या निर्देशाची प्रतिशोध यस फलंदाज बाद होईल। दुसरा देशका टीम कालंद्रीला याच दरम्यान आपण पाहू शकाल उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांचे अतिशय निकटवर्तीय तथा भारतीय जनता पार्टी उरण विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय मयूर शेठ माजी सरपंच दिगोडे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आणि त्यांच्या समेत आज आपल्याला अभिमान आहे मित्रांनो की उरणचा दिगोडे गावचा सुपुत्र अभिजित ठाकूर उर्फ छोट्या आणि त्यांचे मोठे बंधू विश्वजित ठाकूर आपण हैदराबाद फाल्कन या टीम मध्ये आज खेळताना पाहतो। ISPL सारख्या मोठ्या टूर्नामेंट मध्ये अभिजित ठाकूर आपले सहर्ष स्वागत। आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल उरण विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर शेठ घरत साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन मयूर शेठ यावं। ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीनं आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। जाएंगे हम मैदान में। पहली 2 गेंदों के ऊपर 2 सफलता कालुंद्रे क्रिकेट टीम को दबाव में डालने की कोशिश की जा रही है। पहले और एकमात्र पावर प्ले का ओवर है, 31 रनों का टारगेट है सामने। लेकिन पहली 2 गेंदों के ऊपर कालुंद्रे क्रिकेट टीम के 2 बड़े सितारे मैदान के बाहर है। अगली गेंद ऑन हैट्रिक थे, तेजी थी इस गेंद के ऊपर, डायरेक्ट हिट से काम बनता था।
आखिरकार खाता खुल चुका है कालुंद्रे क्रिकेट टीम के पारी का। मात्रेपाड़ा टीम के सामने खेलते हुए 31 का टारगेट है। पहली 3 गेंदें, पहली 2 गेंदों के ऊपर 2 सफलता आई थी और उसके बाद हमने देखा आखिरकार 1 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता था। अच्छा मुकाबला चलेगा, गेंद और बल्ले के बीच में हार मानने को तैयार नहीं है मात्रेपाड़ा क्रिकेट टीम। तसेच संजय गोंधळी साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत। गेंदबाज है तैयार योगेश मात्रे। इस ओवर की अगली गेंद जोरदार अपील हुई थी विकेटों के पीछे से। डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती भी जबरदस्त गेंदबाजी का नजारा मैदान के अंदर हम देख सकते हैं। पहली 4 गेंदें, रन आए केवल सिंगल, 2 विकेट के नुकसान के ऊपर। 31 का पीछा करते हुए शानदार आगाज हो चुका है इस आमदा ट्रॉफी 2025 का। जानदार यह आगाज है, जानदार यह आयोजन है और स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज है प्रतीश मस्कर। जबरदस्त गेंदबाजी, हाथ खोलने का कोई मौका नहीं है। 5 गेंदें गुजर चुकी है इस ओवर की, रन आया है केवल सिंगल, 2 विकेट गुजर चुके हैं। जबरदस्त गेंदबाजी का नजारा, नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं। क्या इस मुकाबले का नतीजा भी बदलेगा? एक समय पे ऐसा लगा कि 31 का टारगेट आसान सा होगा कालुंद्रे टीम के लिए, लेकिन जिस तरीके से योगेश मात्रे ने गेंदबाजी करी है, जकड़ कर रखा है, पकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है मैदान में। 5 गेंदों में केवल 1 रन खर्चा है। अंतिम गेंद आएगी पावर प्ले की। योगेश से तैयार, प्रतीश के सामने लॉन्ग रन अप के साथ तेजी के साथ गेंदबाजी करना इस खिलाड़ी की आदत है। जबरदस्त गेंदबाजी का नजारा, लेकिन क्या यहां पर बड़े स्ट्रोक अटेम्प्ट कर पाएंगे बल्लेबाज, ये भी देखने वाली बात है। फील्ड में थोड़ा सा बदलाव है, जो खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन में था, मिड विकेट में खिलाड़ी जरूर तैनात है। एक लॉन्ग ऑन में खिलाड़ी है और एक डीप मिड विकेट। ओवर द विकेट से इस ओवर की अंतिम गेंद, डंडी बाहर है। जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। लाजवाब गेंदबाजी का नजारा। मनोज, या गोलंदाजा आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामधील एक दिग्गज गोलंदाज विश्वजित ठाकूर नंतर जर कुठला वेगवान गोलंदाज असेल तर योगेश मात्रे उर्फ बुग्या मलंगड एक्सप्रेस तुम्ही पाहिलात, आणि पहिल्याच ओव्हर मध्ये त्यांनी धमाकेदार गोलंदाजी करत असताना 3 गडी बाद केले। डीजे रायगड जिल्ह्यात साधा पुरा तरी दिलेला वादा पंढरीचे आमदार प्रशांत दादा, पुरा तरी दिलेला वादा पंढरीचे आमदार प्रशांत दादा, पुरा तरी दिलेला वादा। थँक्यू। ऋषिकेश बोलाडे यांचं देखील आगमन झालं। ऋषी, आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। तर चला, विनंती असेल खार्डी संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी याबाबत दिगोडे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। तर नरेश नाईक साहेब आणि गणेश वाघे आणि ऋषी बोलाडे या तिन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। खार्डी कॅप्टन केतन लगेच यावर टॉस करण्यासाठी। यस मनोज। तो पहले ओवर गुजर चुकी है। पहले ओवर में रन आया केवल सिंगल, 3 खिलाड़ी मैदान के बाहर जा चुके। 30 रनों की अभी भी जरूरत होगी आने वाली 18 गेंदों के ऊपर। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है और क्या जानदार शुरुआत करी है। शुरुआत अब की जितनी अच्छी होगी, आगे आने वाले गेंदबाजों के ऊपर दबाव कम होगा और वही कोशिश की गई योगेश मात्रे के माध्यम से। और जैसे प्रवीण ने जिक्र किया था कि ये दिग्गज गेंदबाज है और रफ्तार से वार करना जानते हैं और पहला वार कर चुके हैं। अब 18 गेंदें, 30 रनों की जरूरत है। प्रथमेश उनका साथ निभाए रहे राहुल पाटिल मैदान में। प्रवीण गरज चलते बने थे परेश चिखलेकर और प्रतीश भी कुछ खास करिश्मा कर नहीं पाए। तीनों ने एक भी रन नहीं जोड़ा, एक सिंगल आया प्रथमेश के माध्यम से। राहुल पाटिल उनका साथ निभा रहे। आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 30 रन की आवश्यकता। जैसे कहते हैं ना कि जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए। या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। क्या वो जीत की भूख नजर आएगी? दोनों तरफ अब मुकाबला खुल चुका है, बैलेंस मुकाबला है। किसकी जीत होगी और किसकी हार होगी? आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 30 की आवश्यकता। गेंदबाज से तैयार, पहली गेंद लेकर राजेश। शरीर से दूर रखने की कोशिश है, लाजवाब ये गेंद है। डॉट गेंद की समाप्ति है। अंपायर का इशारा है, यहां पर रिव्यू की मांग की है। प्लेयर्स रिव्यू, बैट्समैन रिव्यू चेक हम जरूर करेंगे यहां से। तर टॉस करूया आपण जय माता दी 11 दिगोडे विरुद्ध खार्डी।
दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो. तर शशिकांत दिसले साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करावा. इम्पॉर्टंट मॅच. गणेश छत्री यावं आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला ही सूचना मी पोहोचवतो. भारत हेड्स इज द कॉल. एसीटी झेड अभिनंदन. खार्डी संघ प्रथम टॉस जिंकला. निर्णय कुठला घ्याल? फील्डिंग. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. मॅच होणार त्याच्यामुळे आम्ही जास्त बाईट घेतो. थँक्यू. ये स्ट्रोक अच्छा है. पीछे खिलाड़ी मौजूद. क्या मौका बनेगा? पहले ओवर में 3 सफलता. इस ओवर की दूसरी गेंद के ऊपर भी सफलता आई. टीम की रन संख्या केवल है 1 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर. गेंदबाज से तैयार ओवर द विकेट से. क्या कमाल की यहां पर गेंदबाजी का नजारा है. विकेट कीपर ने कोशिश जरूर की. शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी तैनात थे. कोशिश बघा मनोज गुलालाचा बेताज बादशाह बैलगाडा क्षेत्रातील गणपत ड्रायव्हर पोसरी यांच्या वतीनं टीम मात्रेपाडा संघाला विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आणि मेडल ओव्हर जरी फेकली तरी 2000 रुपयाचे कॅश प्राइज. बिल्कुल मैदान के बाहर से हौसला अफजाई की जा रही है. लेकिन मात्रेपाड़ा क्रिकेट टीम की लड़ाई क्या कमाल की रही है अब तक. इस ओवर की अगली गेंद तेजी थी इस गेंद के ऊपर. लेकिन लेग स्टिक के बाहर से गेंद गुजरी. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 2 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर 9 गेंदें गुजर चुकी है. दूसरे ओवर की 3 गेंदें गुजर चुकी है. 31 रनों का टारगेट था. केवल 2 बने. 29 रनों की जरूरत है. आने वाली गेंदें 15 है और 29 की आवश्यकता कालुंद्रे क्रिकेट टीम को. अगली गेंद आएगी ओवर द विकेट. तेज गेंद निकली तीर की तरह सीधी. डॉट गेंद की यहां पर समाप्ति होते हुए जबरदस्त गेंदबाजी यहां पर राजेश के माध्यम से भी देख सकते हैं. जिस तरीके से शुरुआत योगेश ने की थी उसी के तहत गेंदबाजी जारी है. एक प्लानिंग कर मैदान के अंदर उतरी है मैदान में और कालुंद्रे क्रिकेट टीम को खामोश रखा जा रहा है. 2 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर गेंदबाजी तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से. आड़े बल्ले से खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच में गेंदें नहीं टकरा रही है. दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी करने वाली कालुंद्रे के कल्पेश के ऊपर 2 गेंदें खेली. अब तक रन नहीं यहां पर उन्होंने बनाया. इस ओवर के आने वाली 5 गेंदें गुजर चुकी है. अंतिम गेंद का खेल है बाकी. क्या सोच रख रही है मैदान में. सोच पर निर्भर होते हार और जीत. सोच अच्छी होना जरूरी हो जाता है. पॉजिटिव थिंकिंग सकारात्मक रवैया क्रिकेट में बेहद अहम हो जाता है. कॉन्फिडेंस एक चीज होती है. आत्मविश्वास एक चीज होती है और अति आत्मविश्वास दूसरी. आत्मविश्वास के साथ नजर आना जरूरी हो जाता है. 13 गेंदें बचेगी और जीतने के लिए 29 रनों की अभी भी जरूरत है. राजेश मात्रे निकल जाएंगे. स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज है कल्पेश. ओवर द विकेट से यह गेंद. डॉट बॉल. 2 ओवर गुजर चुके हैं. पहले ओवर में आया 1 रन. दूसरे ओवर में भी आया 1. टोटल रन बने हैं 4 विकेट के नुकसान के ऊपर 2. अब आने वाली गेंदें 12 और 29 की जरूरत है. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा. थैंक यू सो मच. 12 गेंदें 29 रन. यदि एक वाइड रन को नजरअंदाज करेंगे तो 6 की 6 डॉट आई थी.
टीम की रन संख्या 2 रन है 4 विकेट के नुकसान के ऊपर। 12 गेंदे और जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा, किसकी जीत किसकी हार है। एक तरफ मात्रेपाड़ा है तो दूसरी तरफ हम देख सकते कालुंद्रे क्रिकेट टीम का संघर्ष जारी है। अगर जीतने की जिद है तो फिर आपको कोई भी नहीं रोक सकता। और यहां पर हम देख सकते हैं कोशिशें जारी हो चुकी है। क्षेत्र कोई भी हो, मेहनत का कोई विकल्प नहीं है। अगर मेहनत अच्छी हो तो सफलता का भी कोई विकल्प नहीं होता। गेंदबाज है तैयार, बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी जरूर मौजूद थे लेकिन गेंद ने हल्का सा चकमा दिया। तब तक सिंगल चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। बल्ले से यह दूसरा रन निकला। अब तक आने वाली 11 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता अभी भी है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। कौन जीतेगा बाजी, इस टूर्नामेंट का आगाज हो रहा है। यहाँ पर आमदा ट्रॉफी 2025 एडवोकेट शशिकांत डिसले साहब इनकी एक टूर्नामेंट आमदा ट्रॉफी, और यहाँ पर जबरदस्त आगाज के साथ शुरुआत है। ऊंचाई ज्यादा है, लंबाई भी मिल जाएगी, हम भी किसी से कम नहीं, ये बताते हुए कालुंद्रे टीम। आपण थांबू शकेल तर याच दरम्यान आपण पाहू शकाल दमदार नेतृत्व की ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतो ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष संजय शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र या ठिकाणी डॉक्टर रोशन पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन। शशिकांत डिसले साहेब, ऍडव्होकेट शशिकांत डिसले साहेब नेहमी सातत्याने संजय शेठ पाटील साहेबांचे खंद समर्थक आणि दमदार नेतृत्व म्हणून राहिलेत आणि आज त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपण पाहताय डॉक्टर रोशन पाटील साहेबांचं या व्यासपीठाकडे शुभागमन पाहतो। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रोशन पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन। आमदार चषक 2024-25 या स्पर्धेमध्ये ऍडव्होकेट शशिकांत डिसले साहेब यांच्या वतीनं डॉक्टर रोशन पाटील साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आज संजय पाटील जरी नसले तरी ते दुसऱ्या दौऱ्यासाठी गेलेत, परंतु 10 तारखेला त्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। तत्पूर्वी डॉक्टर रोशन पाटील साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो बिल्कुल सभी मेहमानों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है। आने वाली 10 गेंदे और जीतने के लिए 22 की आवश्यकता। मात्रेपाड़ा तर निलेश पाटील साहेब माजी उपसरपंच नेरे आपलं ही सहर्ष स्वागत। अच्छा स्ट्रोक है एक्स्ट्रा कवर में, इस बार खिलाड़ी मौजूद थे लेकिन गेंद ने दिया चकमा, गेंद सीमा पार चौका। थैंक यू सो मच। क्या कमाल की यहां पर बल्लेबाजी कल्पेश की। बल्ले का यहां से बाहरी किनारा और विकेट मिलती हुई कल्पेश की, लेकिन पिछली 2 गेंदों के ऊपर आए हुए 10 रन। मुकाबले में वापसी कालुंद्रे टीम की। अब 8 गेंदे और 18 की जरूरत। हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस मेरे आगावाचा। हाय संजय शेठ पाटील रॉयल। थँक्यू। संजय शेठ पाटील म्हणल्यानंतर रॉयल आणि राज्यासारखं माणूस तुम्ही नेहमीच पाहताय की मागच्या वर्षी डेच्या स्पर्धेमध्ये नेरे गावातील संघ होता आणि संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा होती आणि योगायोग बघा इथे केक देखील कापला गेला आणि त्या स्पर्धेतील चॅम्पियन देखील नेरे क्रिकेट संघ ठरला। असे नेरे गावचे दमदार नेतृत्व संजय शेठ पाटील साहेब पनवेल तालुका भारतीय जनता उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचे सुपुत्र डॉक्टर रोशन पाटील साहेब आणि त्यांच्या समेत माजी उपसरपंच सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आपलं ही सहर्ष स्वागत। तो 8 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की अभी भी आवश्यकता है। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा। एक समय पे ऐसा लगा कि मुकाबला फंस गया कालुंद्रे टीम के लिए, लेकिन कल्पेश के एक छक्के एक चौके ने मुकाबले में वापसी कर दी है कालुंद्रे क्रिकेट टीम के। लेकिन यहां से रास्ता कौन नापेगा जीत का। 8 गेंदे और 18 की आवश्यकता। जबरदस्त ये लड़ाई है। गेंदबाज तैयार ऋतिक मात्री।
आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं। हमारे अजीज दोस्त बेलवली से समीर पाटिल #777 इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से शुक्रिया। 7 गेंदे बचेंगे और जीतने के लिए 18 रनों की अभी भी जरूरत है। क्या बड़ा स्ट्रोक आएगा इस गेंद के ऊपर या फिर ऋतिक का कमबैक है? लाजवाब ये गेंद निकली, जबरदस्त गेंदबाजी। समीकरण था 24 में 31 चाहिए थे, अब 6 गेंदें बची है, 18 की जरूरत है और 13 रनों के ऊपर 5 विकेट खो दी है कालुंद्रे टीम ने। गरिबांच्या मदतीला धावून बघत जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई। गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई। सभी मेहमान हमारे मंच के ऊपर यकीनन ओम साई एमटीसी स्पोर्ट्स जिनके माध्यम से घर बैठे दर्शक इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे, उनका तहे दिल से शुक्रिया। और डॉक्टर रोशन शेठ पाटिल इस टूर्नामेंट को एंजॉय करते, उनके पिताश्री श्री संजय शेठ पाटिल इनके जन्मदिन के शुभ अवसर पर इस प्रतियोगिता का आगाज हम देख पा रहे हैं। आमदार ट्रॉफी 2025 एडवोकेट शशिकांत दिसले साहब उनकी यह संकल्पना है। 6 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। अजय मात्रे आएंगे यहां पर गेंदबाजी में। अच्छा स्ट्रोक है, 3 छक्कों की जरूरत थी, पहला आ चुका है। आने वाली 5 गेंदे 12 की जरूरत है। सेवक है तो भारी दिलदार दिलाचा, समाज सेवक है तो भारी दिलदार दिलाचा। हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस मेरे या गावाचा, हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस मेरे या गावाचा। सो मच रुद्रांश गोवारी इनके माध्यम से यदि मुकाबला जीताते राहुल पाटिल तो 500 रुपए का इनाम है। 6 में 18 चाहिए थे, अब 5 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। कौन जीतेगा बाजी? राहुल पाटिल और अजय मात्रे के बीच में ये रेस शुरू हो चुकी है, लेकिन अंतिम क्षणों में बाजी कौन पलटेगा? 5 गेंदे और जीतने के लिए 12 की आवश्यकता। वो वक्त का खेल था जो बीत गया, अब हम खेलेंगे और वक्त देखेगा कालुंद्रे या फिर मात्रेपाड़ा। अंतिम 5 गेंदे और जीतने के लिए 12 की है जरूरत। बड़े स्ट्रोक की तलाश थी, लॉन्गन में खिलाड़ी मौजूद, गेंद का इंतजार करना महंगा पड़ा योगेश को। छक्के के बाद आता हुआ यह राहत की सांस दिलाने वाला चौका। थैंक यू सो मच। 4 गेंदे और जीतने के लिए 8 रन की है जरूरत। अच्छा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, लेकिन मात्र बनेंगे दर्शक। इस ओवर का यह दूसरा दमदार छक्का है। अब 3 गेंदे बचेंगे और जीतने के लिए 2 की जरूरत है। दादा कशाचं काम नाही ग, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे ग, आमच्या शशिकांत दिसले। थैंक यू सो मच शशिकांत जी दिसले साहब, उनकी यह संकल्पना और जिन्होंने सपना देखा था इस टूर्नामेंट को साकार करने का, क्या लाजवाब आगाज है। पहले 3 ओवर में रन आए थे केवल 13, 6 में 18 चाहिए थे। अब समीकरण बचा है 3 गेंदे और जीतने के लिए 2 रन की आवश्यकता। सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो भी हो मन में वो सपने मत तोड़ना। कदम कदम पर मिलेगी मुश्किलें आपको, बस सितारे चुनने के लिए कभी जमीन मत छोड़ना। दबाव में थी टीम, लेकिन राहुल पाटिल ने खुद को स्थापित रखा, सब्र रखा था मैदान में, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है। अंतिम 3 गेंदे 2 की जरूरत है। क्या मात्रेपाड़ा टीम कमबैक करने में कामयाबी रहेगी? राहुल पाटिल है सामने, 3 में 2। आड़े बल्ले से खेला, 1 रन तो आसानी के साथ पूरा करेंगे। दूसरे की कोशिश है, डेंजर एंड के ऊपर राहुल को आना है और यहां पर बल्लेबाज आउट। अभी भी समीकरण बचा है, अंतिम 2 गेंदे और 1 रन की कंपलसरी जरूरत है।
आमच्या शशिकांत दिसले दादा छाया नावाचा दम हाय रे आमच्या शशिकांत दिसले दादा छाया नावाचा दम हाय रे आमचा बारी त्यांना मान्यती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी शशिकांत दादा यो आमचा बारी त्यांना मान्यती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी गणरायाची कृपा ती आहे गणरायाची कृपा ती आहे शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसले दादा छाया नावाचा दम हाय थैंक यू सो मच। अंतिम 2 गेंदे 1 की जरूरत है, क्या इस रन को बचाया जाएगा? अंतिम क्षणों में क्या कमबैक होगा या फिर कालुंद्रे क्रिकेट टीम मुकाबला खींचने में कामयाबी रहेगी? कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे तुम्हारे जैसा। 2 गेंदे 1, ऊंचाई ज्यादा है, क्या मौका बनेगा? और यहां से कैच ड्रॉप, 1 रन पूरा हो चुका है और मुकाबला जीता क्या टीम ने। मनोज जर हा झेल सोडला नसता तर 1 बॉल 1 धावीची गरज असती आणि आता इथे झेल सुटला आणि मात्रेपाडा संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागते। झालेल्या चुका जवळजवळ 18 धावा होते वैभव एकाच षटकामध्ये, त्या धावा मात्रेपाडा संघानं खर्च केल्या। अनबिलिव्हेबल क्रिकेट तुम्ही पाहिलात। अभिनंदन टीम कालुंद्रे लाईनअप करून जा मैदानात आणि मात्रेपाडा संघ हारला। तुमच्या चुकांमुळे तुम्ही हा सामना गमावला आणि या स्पर्धेतून मात्र तुम्हाला बाहेर व्हावं लागतंय। चला प्रवीण लगेच लाईनअप करून जा मैदानात आणि कार्डी संघ गावदेवी कार्डी संघ निर्णय घेतला आहे फिल्डिंग करण्याचा। शुभमानी आपलं सहर्ष स्वागत। तर 5 बॉल मध्ये 18 धावांची दबदार इनिंग साकारली तर राहुल ठरला या सामन्याचा सामनावीर। राहुल यावा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी राहुल यावा। चला खर्डी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या। एक विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालाय राहुल ठरला या सामन्याचा सामनावीर। हार्डलक टीम मात्रेपाडा संघ दमदार खेळ झाला परंतु शेवटच्या क्षणाला 18 धावा असताना देखील त्या गोलंदाजाने खर्च केला। तर यावर राहुल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। तर यावर राहुलला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो। त्यांचा नुकताच व्यासपीठावरती शुभागमन झालंय। ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या ठिकाणी संजय शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र डॉक्टर रोशन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्या खेळाडूला इथे सन्मानित केलं जाईल। तर या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया। रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स अवीर 11 या ठिकाणी पाहू शकाल। मंगलमूर्ती कालुंद्रे आणि संघाला टी शर्ट तुम्ही पाहिलात एसके ग्रुप चिरले की ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला तेजा बैलाचे मालक या ठिकाणी संदेश सीताराम पाटील आणि अध्यक्ष एसके ग्रुप यांच्या वतीने आपण हे टी शर्ट पाहतो। राहुल अभिनंदन प्रथमतः, खूप प्रेशर होतं सामन्यामध्ये, काय सांगशील? काय नाही, विकेट गेली होती, मला माहिती होतं मॅच काढायची होती म्हणून बॅटिंग भेटली, चान्स भेटली, चान्सचा काही मी दाखवला करून। कसं वाटलं या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना? हे आयोजन ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांनी पाहिलेलं हे स्वप्न, आपल्या आजोबांचं नाव तुम्ही सातत्याने पाहताय, स्वर्गीय जगन्नाथ दगडू दिसले नगरी, काय सांगशील या व्यासपीठावर आयोजनाबद्दल, खेळपट्टी आणि मैदानाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे, विकेट भारीच आहे केल्यासारखा, लाईटचा पण काही एवढा इश्यू नाही, चांगला बॉल दिसते, ट्रॅव्हल होते चांगले बॅटो। अभिनंदन, राहुल होते मॅन ऑफ द मॅच चे हिरो, व्हेरी वेल रिअली परफॉर्मन्स गुड आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर। तर इथे सन्मान आपण करूया। प्रथमतः आत्ता ज्यांचा व्यासपीठावर शुभागमन ते सन्माननीय रोशन पाटील साहेब, डॉक्टर रोशन पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल।